नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल दी आरुज गुरुमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज दिनांक 28 डिसेंबर फारच आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी, कोल्हापूरकरांसाठी आणि स्पेशली नाकोडा ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी. कारण की बऱ्याच दिवसांपासनं ज्याच्याबद्दल चर्चा चालली होती की नाकोडा 9600 कधी घेईल, तो आज दिवस फायनली आलेला आहे. 27 डिसेंबर 2025 रोजी गाडे यांनी वोल्वो फॅक्टरीमध्ये डिलिव्हरी घेतली आहे. जे मालक आहेत चिंतनदादा राठोड, जे की माझा खास मित्र आहे. जवळजवळ 6 वर्ष झाली, दीड पावणे 2 वर्षांपासून त्यांचं प्लॅनिंग चालू होतं की 9600 घ्यायची आहे. मग 3 महिन्यापूर्वी दादाने मला एक व्हिडिओ मागितला की 13.5 मीटर आणि 15 मीटरच्या डिक्कीचा व्हिडिओ पाठवा. मग मी दोन्हीचा व्हिडिओ पाठवला. मग त्यांनी बेस्ड ऑन दॅट रिसर्च, डिक्कीची स्पेस बघून, पॅसेंजर कॅरिंग कपॅसिटी बघून, डिमांड बघून रूटचा, फायनली BATR 9600 13.5 मीटर लांबीच्या या गाड्या घेतलेल्या आहेत. तर हा जो व्हिडिओ आहे, ये जो वीडियो है, रीज़न बिंग मराठी में कर रहा हूँ क्योंकि फर्स्ट ऑफ ऑल आई लव माई मदर टंग लॉट और मुझे मराठी जितनी हो सके उतनी प्रमोट करनी है. सभी भाषाओं से मुझे प्रेम है. आई स्पीक कन्नड़ा एज आई लिव इन बेंगलुरु. आई स्पीक बिट ऑफ तमिल, तेलुगु, मलयालम एज वेल. तो जो भी रीजनल लैंग्वेज है, मतलब ऑपरेटर की जो रीजनल लैंग्वेज है, फॉर एग्जांपल OSRTC का ब्लॉग हमने शुरू किया था उड़िया लैंग्वेज में, तो अभी कोल्हापुर बेस्ट ऑपरेटर है, महाराष्ट्र बेस्ट ऑपरेटर है. ऑफकोर्स आई विल डू द व्लॉगिंग इन मराठी ओनली. तो वही एक चीज़ है. और इसका जो जर्नी व्लॉग रहने वाला है फ्रॉम वोल्वो प्लांट टू कोल्हापुर, मैंने ट्रैवल किया था, कल ही मैं आया हूँ, सुबह 7 बजे हम पहुँचे थे. वो पूरा व्लॉग जो है वो हिंदी लैंग्वेज में है. तो उसमें भी मैंने जो छोटी छोटी चीज़ें हैं, मतलब बेसिक चीज़ें गाड़ी के बारे में, प्राइस, माइलेज, वो सब उस व्लॉग में बता दी है. तो आप पूरा व्लॉग ज़रूर देखिए, आप लोग समझ जाएंगे. इतना कुछ मैं डिटेल में एक्सप्लेन नहीं करता, मतलब मराठी में भी आप समझ जाएंगे, जैसे माइलेज, गाड़ी का प्राइस, वो सब आप आराम से समझ जाएंगे. तो आप सभी से मेरी विनती है कि हमारी जो मराठी लैंग्वेज है उसको प्रमोट करने का मुझे मौका दें. और जो व्लॉग्स आएंगे वो हिंदी में ही रहेंगे, बट वेन एवर इट इज़ कंसर्न टू स्टेट ऑफ महाराष्ट्र, आई विल बी ऑलवेज व्लॉगिंग इन माय मदर टंग मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण ब्लॉगची सुरुवात करूया. तर BATR 9600 S 13.5 मीटर. तर या गाडीबद्दल बऱ्याच लोकांना शंका आहे की 13.5 मीटर लांबीची गाडी मिळते, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. मी शॉर्टमध्ये कमेंट वाचल्यावर मला कळालं. कारण की तुम्हाला सांगतो, मोजून 13.5 मीटर स्लीपर गाड्या मोजून 10 ते 20 असतील. 20 डोक्यावर पाणी, ॲक्च्युली 10-15च पूर्ण भारतात आहे. विश्व ट्रॅव्हल्स लातूर, त्यांची आपण कव्हर केली होती त्यांच्याकडे. आणि रेंडेल म्हणून एक ट्रॅव्हल्स आहे राजस्थानमध्ये, त्यांच्याकडे 13.5 मीटर स्लीपर आहेत. सीटर सेमी स्लीपर बरेच आहेत, वेस्ट बेंगॉलमध्ये असतील किंवा दिल्लीमध्ये, पण 13.5 मीटर स्लीपर बऱ्याच कमी आहेत. म्हणून बरीच लोक जी आहे सरप्राईज झाली आहेत. त्याच्यासाठी नवीन आहे की बाय एक्सेल स्लीपर, त्यांना फक्त मल्टी एक्सेलच माहिती आहे. ही एक इंटरेस्टिंग चीज आहे, गोष्ट आहे जी तुम्हाला मला सांगायची होती. 13.5 मीटर स्लीपर, 36 स्लीपर बर्थ त्याच्यामध्ये असतात. तर बर्थबद्दल पण आपण ज्यावेळी इंटिरियर्सकडे जाऊ त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. आता आपण फ्रंट लुक बघूया आणि बाकी टेक्निकल डिटेल्स, गाडीचं नाव वगैरे त्यासोबद्दल पण सोबत मी चर्चा करेन, माहिती देईन. पूर्ण ब्लॉग अर्ध्या तासाचा होणार आहे, कारण की फार गोष्टी सांगायच्या आहेत. 30 मिनिट्स का ब्लॉग रहने वाला आहे, पूर्ण नक्की बघा. तर मित्रांनो, फ्रंट लुक जो आहे या गाड्यांचा काही असा आहे. तर मी जसं म्हणत होतो की गाडीचं नाव दिस इज 9600 S अँड नॉट SLX. तर याबाबत जर आणखी बोलायचं झालं तर तुम्हाला क्लिअर करतो. 9600 S पण आता मिळते आणि SLX पण मिळते. जसे विजयानंद ट्रॅव्हल्सची S होती, त्याचसोबत YKD ट्रॅव्हल्स म्हणून एक डिलिव्हरी झाली होती वोल्वोमध्ये. ज्यावेळी मी वोल्वोमध्ये गेलो, वोल्वोच्या प्लांटमध्ये, त्यांचीसुद्धा 9600 S 15 मीटर मल्टी ॲक्सेल आहे. तर आता 13.5 मीटरमध्ये तर नाकोडावाल्यांनी 9600 S घेतलेली आहे. आणि मल्टी ॲक्सेल 9600 S आणि SLXमध्ये जवळजवळ 15 लाखाचा फरक आहे. तर या गाडीची किंमत जी आहे 13.5 मीटर बाय ॲक्सेल मॅन्युअल ट्रान्समिशन 6MT, तर ती आहे 1,70,00,000 ऑन रोड, इन्क्लुडिंग GST वगैरे सगळं धरून मी तुम्हाला सांगत आहे. 1.65 ते 1.70. युजली मी जास्त प्राईस सांगतो, म्हणजे तुम्ही ज्यावेळी कोटेशन घ्यायला जाल तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमीच मिळणार आहे. पण आय टेंड टू टेल यू गाईज हायर प्राईस दॅन द ॲक्च्युअल. तर जसं मी म्हणत होतो फ्रंट लुक, तर आता काय झालेलं आहे, 9600 S जितक्या पण आपण कव्हर केल्यात, तुम्ही रोडवर पाहिले असतील. वरती ब्रँडिंग करायला आजकाल जागा देत नाही आहेत वोल्वोमध्ये, कारण की वरती जो आहे तुम्हाला इथे रूट बोर्ड येऊन जातो, म्हणून छोटंसं तिकडे ब्रँडिंग केलं जातं. आता गाडीवर TC नंबर आहे कर्नाटका RTOचा. तर आता लवकरच इथे MH09 येणार आहे. कारण की होतं काय तुम्हाला सांगतो, जे कन्नडिगा लोक आहेत ना, ते उगाच आपलं के गाडी अहो मान्य आहे, गाडी कर्नाटकामध्ये मॅन्युफॅक्चर झाली आहे, पण त्यांना काय प्रॉब्लेम आहे, काय इगो आहे, काही कळत नाही.
ही एक चांगली बाब नाही आहे. ज्यावेळी मी महाराष्ट्रात फर्स्ट विश्व ट्रॅव्हल्सला म्हटलेलं ना, त्यावेळी पण ते काय म्हणतात माहिती आहे, गाडीवर के नंबर प्लेट आहे, मॅन्युफॅक्चर्ड इन कर्नाटका बेंगलोर. होय की, आम्ही नाही म्हणतच नाही आहे. पण हा जो गावठीपणा आहे, सरळ भाषेत म्हणतो, हा जो गावठीपणा आहे तो पर्सनली मला आवडत नाही. आता फॅक्टरी फ्रेश बसेसचे मी शॉर्ट्स टाकीन त्यावेळी मॅन्युफॅक्चर्ड इन कर्नाटका, मॅन्युफॅक्चर्ड इन कर्नाटका. कोल्हापूर फर्स्ट कॅप्शन लिहिलंय मॅन्युफॅक्चर्ड इन कर्नाटका. अरे होय की बाबांनो, आता ओल्वोने तिकडे प्लांट टाकलाय म्हणजे आता उद्या समजा ओडिसामध्ये टाकला असेल तर मॅन्युफॅक्चर्ड इन ओडिसा, काय त्याला अर्थ नाही. अशी बरीच लोकं आहेत, पण त्या लोकांमुळेच आमच्यासारख्या व्लॉगर्सला रीच मिळते, व्ह्यूज मिळतात असं मी म्हणण्याला मागे पुढे करणार नाही. कारण की ही अशी छोटी छोटी जी लोकं आहेत ना, कॉमेंट करायला ज्यांना वेळ आहे, त्याच लोकांमुळे आपलं आमचं मार्केट जे आहे ते पूर्णपणे टिकून आहे असं मी म्हणेन. तर आपण जर आता गाडीकडे येऊया. वोल्वोचा लोगो तुम्हाला नवीनवाला इथे मिळून जातो. त्यासोबत इथे गणपतीचं स्टिकरिंग केलं आहे, मस्त दिसत आहे. बाकी मोठी अशी ग्लास आहे, नाकोडाचं ब्रँडिंगवरती आहे. फास्टॅग वगैरे चेसिस नंबरवर ॲक्च्युली केला जातो, कारण की आता अजून गाडीचं रजिस्ट्रेशन व्हायचं आहे. तिथे तुम्हाला फास्टॅग मिळून जातो. कुठेही अडचण आली नाही आम्हाला येताना, तुम्हाला जर्नी व्लॉगमध्ये दिसेलच. आठवड्याभरात, या व्हिडिओनंतर आठवड्याभरात जर्नी व्लॉग जो आहे तो अपलोड केला जाईल. स्टायलिश असे DRS, डे लाईट रनिंग लॅम्प व्ही शेपमध्ये येऊन जातात, कारण की व्ही म्हणजेच वोल्वो. हेडलाईट्स जराशे पॉवरफुल वोल्वोने देण्याची फार गरज आहे, कारण की प्रवास करताना मला जाणवलं की एकदम वीक अशी नाजूक किंवा कमी पॉवरचे हेडलाईट्स आहेत. आता ते हेडलाईट्स पण लवकरच चेंज करून घेतील असं एक आहे. त्यासोबत इथे मोठमोठे मिरर्स तुम्हाला येऊन जातात. हे आरसे जर तुम्ही पाहिले तर बघा, इथे एक आहे, त्याच्यावर एक लावलेलं आहे आणि त्याच्यावर एक आहे. तर आरसे वगैरे आपण वोल्वोने भारी दिलेले आहेत. आता आपण साईड लुक एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, साईड लुक जो आहे या बसेसचा काही असा आहे. कलर कॉम्बिनेशन जे आहे ते नाकोडा ट्रॅव्हल्सवाल्यांनी एक नंबर चूज केलेला आहे आणि ब्लू कलर बोलताच आपल्यावर आलेला आहे. 6E ATR 172-600 ATR 722-600 एअरक्राफ्ट, जे आता बेंगलोरवरनं कोल्हापूरमध्ये लँड होत आहे. एक नंबर शॉट मिळालेला आहे आपल्याला व्लॉगमध्ये. तर साईड लुक काही असं आहे. प्रत्येक विंडो पेन जे आहे ते तुम्हाला एमर्जन्सी एक्झिट भेटून जातं. त्यासोबत हे टिपिकल स्टिकरिंग, ते एकतर इथे लावता येतात लेफ्ट हँड साईडला किंवा असं वरून खाली पण लावता येतं. वोल्वोचं मेन्शन आहे. आणि कस्टमायझेशनबद्दल म्हणायचं झालं तर इथे एक CCTV कॅमेरा प्लेस केलेला आहे. तुम्ही पाहू शकता कॅप्टन दादांच्या सीटच्या ठीक वर, तो सेफ्टीसाठी आहे पहा. इथं एक आहे आणि सेम पॅसेंजर डोअरच्या वर पण तुम्हाला एक CCTV कॅमेरा भेटून जाणार आहे. हे पहा, इथं एक CCTV कॅमेरा तुम्हाला मिळणार आहे. तोही कार्बनचा आहेत. सगळे CCTV कॅमेरा जे आहेत ते कार्बनचे आहेत. आणि सिंगल ॲक्सेल आहे. सिंगल ॲक्सेल किंवा बाय ॲक्सेल म्हणू शकता. बाय ॲक्सेल बेसिकली म्हणजे 1 आणि 2 ॲक्सेल, आणि मल्टी ॲक्सेल म्हणजे 2पेक्षा जास्त ॲक्सेल्स, म्हणजेच मल्टी ॲक्सेल होऊन जाते बस. बाकी जसं मी म्हटलं, ब्लू कलरमध्येच, रेडमध्येच, स्काय ब्लू एकदम मस्त दिसतंय. एमर्जन्सी एक्झिटचा डोअर आहे. AC युनिट तुम्हाला तिथे भेटून जातं. JTAC लावलेलं आहे आणि वरती एरोडायनॅमिक स्ट्रक्चर तुम्हाला तिथे भेटून जाणार आहे. आता बसची प्राईस मी तुम्हाला सांगून दिली. बसचं मायलेज तुम्हाला सांगतो. BATR 9600S 13.5 मीटर, चांगला मायलेज आहे. जवळजवळ कंपनीचा क्लेम जो आहे तो 4.55 आहे. 4.5 आहे मोस्टली, पण 4.3 4.4 गाडी देऊन देते, कारण की एकतर बाय ॲक्सेल आहे, त्याचसोबत गाडी मॅन्युअल आहे, म्हणून मायलेज फार चांगला आहे. म्हणजे कम्पेअर टू आपलं जसं लिलँड असेल किंवा भारत बेन्झ त्यांचं 3.3 3.4, आयशरचं 3.6 3.7पर्यंत जातं. पण वोल्वोचं त्याच्याही पेक्षा जास्त आहे. इतकी रिफाईंड टेक्नॉलॉजी, इतकी भारी टेक्नॉलॉजी वोल्वो जे आहे ते आपल्या बसेसमध्ये यूज करतात. www.nakodabus.co त्यांच्या वेबसाईटवरनं तुम्ही जी तिकीट्स आहेत ती बुक करू शकता. आता आपण बॅक लुक बघूया गाड्यांचा. तर मित्रांनो, बॅक लुक जो आहे या गाडीचा काही असा आहे. www.nakodabus.co यांच्या वेबसाईटचा मेन्शन आहे. आता तर सिंगल ॲक्सेलच आहे म्हणून काही सीन नाही, पण मल्टी ॲक्सेल इज ऑल्सो BATR. ते बऱ्याच व्लॉग्समध्ये मी ओरडून सांगतो. BATR 9600S म्हणजेच स्लीपर. परत वोल्वोचं मेन्शन इथे येऊन जातं आणि 2 रिव्हर्स पार्किंग कॅमेरा तुम्हाला इथे भेटून जातात. हे पहा, 2 रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहेत. त्याखाली नाकोडाचा लोगो आहे आणि रेडियम रिफ्लेक्टर एक इथे वोल्वोने लावून दिलं आहे. स्टायलिश असे टेल लॅम्प्स तुम्हाला आहेत. आता आपण याचं जे इंजिन आहे ते तुम्हाला मी ओपन करून दाखवतो, कारण की त्याबद्दल पण थोडंसं मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. तर हे पहा, आता मी तुमच्यासाठी इंजिन जे आहे, इंजिनचं हूड जे आहे ओपन केलेलं आहे. 7.7 लिटरचं इंजिन आहे, 60,700 cc, आणि हे जे आहे ते 300 हॉर्स पॉवर ब्रेक हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं ॲट 1200 Nm का टॉर्क. 1200 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे गाडीमध्ये. तोच आपल्या मल्टी ॲक्सेलमध्ये 1350 आहे. म्हणून बरेचसे
बस एन्थुझियास्ट आहेत त्यांना काय वाटतं BATR 9600 मल्टी एक्सेल गाडी आहे ना थोडीशी अंडर पॉवर्ड आहे, पण मी पर्सनली अनुभव घेतला आहे. जे गाड्या लोक एकदम पळवतात, पुंचेरी असेल, शामोली एक्सप्रेस लाईन, गाडी एक नंबर पळते. मान्य आहे की टॉर्क कमी आहे. जिकडे 11Rचा B11R 430 BHPची जी गाडी आहे त्याचा CC आणि त्याचा टॉर्क तर जवळजवळ 2100-2200 आहे. त्या कंपॅरिझनमध्ये मल्टीचा कमी आहे, पण ठीक आहे, मायलेज एफिशियंट आहे. तिचा टॉर्क सफिशियंटच आहे. 13.5 मीटरला 1200 न्यूटन मीटरचा टॉर्क, 300 BHP, 12.2 मीटर आणि 13.5 मीटरचा इंजिन सेमच आहे. काहीच फरक नाही असं मी म्हणेन, अजिबातच. तर आवाज तुम्ही ऐका याचा, बऱ्याच लोकांना याचा आवाज वगैरे ऐकायला आवडतं. तर याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे की इथे तुम्ही इथून इथपर्यंत बघितली तर एक साधारण 25 सेंटीमीटरची स्पेस आहे. मल्टी एक्सेलला काय आहे, डिक्की उघडले की लगेच इथे चिकटून इंजिन आहे. तर तो एक फरक आहे इंजिन प्लेसमेंटमध्ये मल्टी एक्सेल आणि बाय एक्सेलच्या. आता आपण हुड बंद करून टाकूया. बऱ्यापैकी जड आहे कारण की बिल्ड क्वालिटी वोल्वोची चांगलीच आहे, कारण की सेफ्टी म्हणजे वोल्वो आणि वोल्वो म्हणजे सेफ्टी. तर मित्रांनो, हे जे व्हिडिओ आहेत हे आपण 27 डिसेंबरला फिल्म केले आहेत. वोल्वो बसेस प्लांट म्हणजे वोल्वो आयशर कमर्शियल व्हेकल्स प्लांट हॉस्कोटे बेंगलुरू इथे, जिथे या गाड्या मॅन्युफॅक्चर झालेल्या होत्या, म्हणजेच तयार केल्या गेल्या आहेत. तर इथले पण काही जे व्हिडिओज आहेत ते मी पुढे वॉकर ऑन रिव्ह्यूमध्ये ॲड करणार आहे. आणि जो आपला जर्नी व्लॉग आहे, जो जर्नी व्लॉग रहने वाला आहे फ्रॉम वोल्वो बस फॅक्टरी टू कोल्हापूर, तर तोही मी इथूनच सुरुवात करणार आहे. त्याचा टेक मी दुसरा घेईन. आता तुम्ही पाहून घेऊ शकता गाडीची पूजा वगैरे केलेली आहे. म्हणजे वॉकर ऑन रिव्ह्यूमध्ये पण मी तुम्हाला म्हटलं एक दाखवून द्यावं की पूजा वगैरे कशी केली गेली आणि हार वगैरे घालून गाडी कशी मस्तपैकी दिसत होती. बघा, साईड लुक आता एकदम भारी दिसतोय. आणि सगळ्यात भारी बाब काय आहे की सनलाईट फार भारी पडलाय गाडीवर, त्यामुळं गाडी अशी ना उठून आली आहे असं तुम्ही म्हणू शकता. गणपतीला पण थोडा चला तर मित्रांनो, आता या बसची सर्वप्रथम आपण केविन पाहूया. जसं तुम्ही एंटर करणार तुम्हाला इथे ब्लू कलरचे ॲम्बियंट लाइटिंग मिळणार आहेत. हे पहा, इकडे सगळे ब्लू कलरचे ॲम्बियंट लाइटिंग आहेत. आणि लेफ्ट हँड साईडला दरवाजाच्या इथे तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर भेटून जातो. आणि काही अशी आहे या बसची केबिनमध्ये एकूण 3 CCTV कॅमेराज प्लेस्ड आहेत. एक इथे आहे, दुसरा जो आहे इथे आहे. हा कॅमेरा कॅप्टन दादांवर नजर ठेवण्यासाठी आहे. आणि हा कॅमेरा जो आहे पॅसेंजर्स आतमध्ये कोण आले कोण गेले ते सर्व या कॅमेऱ्यात कॅप्चर होईल. आणि तिसरा कॅमेरा जो आहे इथे लावलेला आहे, जो की डॅश कॅम, म्हणजेच समोर काही इन्सिडेंट झाला तर चुकी कुणाची होती ते या कॅमेऱ्याने कळून जाईल. त्याचसोबत इथे कॅप्टन दादांसाठी माईक दिलेला आहे. कोणताही रेस्ट स्टॉप आला किंवा ड्रॉपिंग पॉईंट असेल, आता गाडीचा रूट कोल्हापूरवरच आहे, म्हणजे परत कोल्हापूरला गाडी आली तर तावडे हॉटेलवाले पुढे या सगळ्या गोष्टी कॅप्टन दादा या माईकच्या मदतीने अनाऊन्स करणार आहेत. बाकी हे वोल्वोचं स्टेअरिंग व्हील तुम्हाला इथे आहे. त्यासोबत इथे वोल्वोचा लोगो मिळून जातो. बाय एक्सेल 13.5 मीटर गाडी आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन येतं. आता बाय एक्सेलमध्ये पण iShift लवकरच येणार आहे, त्याबद्दल लवकरच आपण अपडेट्स तुम्हाला त्या बाबतीत देऊ. लाईटचे कंट्रोल्स तुम्हाला आतले जे लाईट्स आहेत ते इथे भेटून जातात. बाकी आतमध्ये जे रूफ हॅचेस वगैरे आहेत त्याचं जे बटन्स आहेत ते पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. डोअर ओपन क्लोज करण्यासाठी हे वाला बटन आहे. रिव्हर्स पार्किंग कॅमेरा जो मी तुम्हाला दाखवला त्याचा व्ह्यू या स्क्रीनमध्ये येणार आहे. हे लाईटचे कंट्रोल्स आहेत. हे पहा, हे लाईटचे कंट्रोल्स आहेत. पार्किंग इंडिकेटर इथे येऊन जातो. आणि जे स्टेअरिंग आहे ते टेलिस्कोपिक म्हणू शकता, किंवा ह्याची हाईट तुम्हाला ॲडजस्ट करता येते पूर्णपणे कॅप्टन दादांना जसं पाहिजे तसं. म्हणजे हे आता इथपर्यंत वरपर्यंत गेलेलं आहे, म्हणजे पूर्ण कॅप्टन दादा जे आहेत इथे वर घेऊन स्टेअरिंग आरामात येऊ शकतात बाहेर सीटच्या.
बाकी हे टॅकोमीटर आहे बस, तुम्ही पाहू शकता. आपण बस आणलेली त्यावेळी वोल्वो फॅक्टरीतनं निघताना काहीतरी जवळजवळ 550 होतं. 650 किलोमीटरचं अंतर आपण कापलेलं आहे आणि तो व्लॉग हिंदी में जल्द ही आने वाला है, उसका वेट कीजिए. बाकी इथे बस आत्ता सध्यासाठी तरी 80 किलोमीटर पर आवरवर लॉक आहे. येतानाच आपण बेळगावमध्ये टाकी फुल केली ती, म्हणून डिझेलचा जो काटा आहे इथं फ्युअल इंडिकेटर तो एकदम फुल आहे. JTAC जो की एक भारीतला मोनोपॉली मार्केट आहे, JTAC किंवा जेटॅग AC वाल्यांचा, तो AC या बसमध्ये आहे. बसचा पार्किंग ब्रेक इथे आहे. बॅटरी कट ऑफ स्विच हा वाला आहे. मिरर ॲडजस्टमेंटचा स्विच आहे. आता मी राईटला टाकलं मी तुम्हाला दाखवून देतो. हे पहा, राईट, लेफ्ट, वर, खाली. तर जसं गाड्यांना असतं तसं आता वोल्वो बसेसमध्ये आहे. आणि आता प्रकाश किंवा दामोदर, वीरा हे सर्वसुद्धा हे वालं फंक्शन देतात. बाकी 8 अप डाऊनचा स्विच आहे, बर्थ नंबरिंग लॅम्प, बॅटरी कट ऑफ स्विच, USB चार्जिंग, म्हणजे चार्जिंग सॉकेट तुम्ही म्हणता ना कॅप्टन दादा चार्जिंग सॉकेट चालू करा, ते या बटनांनी चालू करतात ते. बाकी क्रूज कंट्रोलचं फंक्शन तुम्हाला इथे येतं. अप्पर डिप्परसाठी हा जो नॉब आहे तो वर खाली करावा लागतो आणि सेट करून स्पीड जे आहे सेट होतं. बसचा रिटार्डर तुम्हाला इथे येऊन जातो. हा पहा, हा रिटार्डर आहे. स्टार्ट. तर मित्रांनो, स्टेअरिंग बद्दल जसं मी सांगत होतो, माझा मित्र सिद्धेश म्हटला की प्रॉपरली दाखवून दे म्हणजे तुम्हा लोकांना सहजरित्या समजेल. आता हे पहा, आता कॅप्टन दादाला जसं पाहिजे तसं ते वर खाली घेऊ शकतात. आणि हे जे स्टेअरिंग आहे ते या नॉबने, इथे जो नॉब आहे थर्डवाला, याने ते कंट्रोल केलं जाऊ शकतं. आता याला प्रेस केलं की स्टेअरिंग पूर्ण माझ्या कंट्रोलमध्ये आलेलं आहे. तर ही एक चांगली बाब आहे वोल्वोची. आपला पूर्णपणे स्टेअरिंग वर गेलेलं आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. बट पर्सनली मला ऑटोमॅटिक गाड्या आवडतात, म्हणून आय शिफ्ट इज माय पर्सनल फेवरेट असं तुम्ही म्हणू शकता. त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये फायर प्रोटेक्शन सिस्टीम जी आहे ती मिळून जाते. आणि डोअर बऱ्याचदा ज्यावेळी जाम वगैरे होतो त्यावेळी रिसेट बटन दाबलं ना की डोअर जो आहे तो रिलीज होऊ शकतो. बाकी इथे थोडीशी स्टोरेज स्पेस तुम्हाला भेटून जाते. इथे कॅप्टन दादा ती जराशी कमीच आहे असं कॅप्टन दादांचं मत आहे. बाकी को कॅप्टन दादांसाठी जी आहे ती ही वाली सीट आहे. वोल्वो बस कॉर्पोरेशन गाडीचं वजन आहे 19 टन, BATR 4x2, प्रोडक्ट टाईप 9600S. त्याचसोबत इथे AC वेंट येतो को कॅप्टन दादांसाठी. इथे AC वेंट आहे, तिथे लॅम्प आहे, इथे एक लॅम्प त्यांनी लावून दिलेला आहे. आणि त्याचसोबत कॅप्टन दादाला तिथे AC वेंट आहे, तिथे रीडिंग लॅम्प आहे. तर रीडिंग लॅम्पची त्यांना ॲक्च्युली काही गरज नाही, पण पूर्ण युनिटच तो तसा डिझाईन केलेला आहे. बाकी 3 पिन चार्जिंग सॉकेट आहे. आणि गाडीचे जे इन्शुरन्स आणि बाकीचे कागदपत्र असतील ना ते सर्व इथे स्टोअर केले जाणार आहेत. हे सुद्धा कस्टमायझेशनचा पार्ट येऊन जातं. तर मित्रांनो, आता आपण बसच्या इंटेरियर्सकडे जाऊया. तुम्हाला या बसमध्ये देखील असा डोअर मिळत नाही. तुम्ही विजयानंद ट्रॅव्हल्सचा जर व्लॉग पाहिला असेल 9600S जी आली होती लेटेस्टमध्ये, साधारण 1 महिन्यापूर्वी तो अपलोड केलेला आहे. वो आप जाके चेक कीजिए, त्याच्यामध्ये पण सेम आहे. आता नाकोडा ट्रॅव्हल्सवाल्यांचं पण पाहू की दरवाजा लावून घेतात नाही घेतात. बाकी सध्यासाठी तरी वोल्वोने त्यांच्या बाजूने इथे कर्टन जो आहे तो लावून दिलेला आहे. तर आता आपण जाऊया बर्थ्सकडे. हे पहा, एकूण पॅसेंजर कॅरिंग कपॅसिटी जी आहे या बसची ती 36 आहे. पण इथे 2 बर्थ आता काढले जातात, म्हणून 34 पॅसेंजर्स यामधनं प्रवास करू शकतात. तर इथे इमर्जन्सी एक्झिटचं डोअर असल्यामुळे इथे 2 बर्थ जे आहे ते युजली आता ऑपरेटर्स टाकत नाहीत. पण पुढं जे अपडेट येतील त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला अपडेट करीन. जसं विजयानंद ट्रॅव्हल्सच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल की या सगळ्या गोष्टी होत्या. पण फायनल आपण ज्यावेळी जर्नी वगैरे करू ना, या बसमधनं प्रवास करू, तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी मी सांगेन, दाखवेन. तर आता बसच्या थोड्याशा सेफ्टी फीचर्सकडे आपण येऊयात. तुम्ही पाहिलात केबिनमध्ये 2 CCTV कॅमेराज फिट केले होते. त्याचसोबत इथे आतमध्ये सुद्धा बसमध्ये पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी सगळ्यात मागे इथे एक CCTV कॅमेरा आहे. त्याचसोबत जिकडून तुम्ही पॅसेंजर्स बोर्ड करताना तो जो डोअरवाला सेक्शन आहे त्याच्यावर पण तुम्हाला एक CCTV कॅमेरा जो आहे तो भेटून जातो. तिथे बघा CCTV कॅमेरा, इथे घड्याळ आहे. आणि इमर्जन्सी डक्ट तुम्हाला इथे आहे बघा, हे इमर्जन्सी एक्झिटचं डक्ट आहे. ते खाली पुल करून हे रूफ हॅच जे आहे ते ओपन करण्यात येतं. पहिलं इथे आहे, दुसरं इथे आहे आणि तिसरं इथे आहे. 13.5 मीटरमध्ये AIS 153च्या हिशोबाने 3 इमर्जन्सी डक्ट्स असणं फार अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. पण वोल्वोचं एकदम सगळं स्टँडर्डच असतं, म्हणून त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही. आणि 9600Sचे आपण आधी फारच जास्त व्लॉग केलेले आहेत. म्हणजे गाडी ज्यावेळीपासून लॉन्च झाली
त्याच्यानंतर 1 वर्षाने आपण जे नॉन स्टॉप लॉक करतो 9600S मल्टी असू दे बायएक्सेल असू दे, त्यामध्ये मी प्रत्येक वेळी सांगत आलो आहे की प्रत्येक विंडो पेन एमर्जन्सी एक्झिट आहे. एमर्जन्सी एक्झिट विथ हॅमर टू ब्रेक द ग्लास इन केस ऑफ एमर्जन्सी. तर प्रत्येक बर्थवर तुम्हाला हे भेटून जातं. आणि विंडो पेन जे आहे ते जवळजवळ 60 सेंटीमीटरचं आहे. ते 50 ते 55 सेंटीमीटरचं असणं अनिवार्य आहे लोअर बर्थ आणि अप्पर बर्थसाठी. कारण की एमर्जन्सीमध्ये हे फोडून पॅसेंजर्सना बाहेर उडी मारता आली पाहिजे, हाच त्याचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणून तुम्ही कोणताही बर्थ बघा, रँडमली मी तुम्हाला दाखवतो, प्रत्येक बर्थवर तुम्हाला एमर्जन्सी हॅमर मिळणार आहे. तर हे फार जास्त महत्त्वाचं आहे. कारण की बसला आतमध्ये काय झालं तर एमर्जन्सी इव्हॅक्युएशन प्रॉपरली झालं पाहिजे, म्हणजेच आपत्कालीन स्थितीमध्ये बाहेर लोकांना पडता आलं पाहिजे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला या बसच्या काही ॲम्युनिटीज एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला काय काय फॅसिलिटीज मिळणार आहेत या बसमध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करणार आहात. तर सगळ्यात भारी कस्टमायझेशन नागपूर ट्रॅव्हल्सवाल्यांनी केलेलं आहे की डबलवाल्या बर्थला तुम्हाला प्रायव्हसीसाठी कर्टन येऊन जातो. हे मोस्ट ऑफ दी वोल्वोजमध्ये तुम्हाला दिसून येईल. म्हणजे जितक्या पण 9600S गेल्या 6 महिन्यात 8 महिन्यात डिलिव्हर झालेल्या आहेत त्या सर्वच बसेसमध्ये तुम्हाला हे वाला कस्टमायझेशन येईल. इथे तुम्हाला रीडिंग लॅम्प, हा रीडिंग लॅम्प आहे आणि हा बर्थ लॅम्प आहे, दोन्ही भेटून जातात. इथे लिहिलेले पण बघा, रीडिंग लॅम्प, बर्थ लॅम्प, आणि हे या बटन्सने कंट्रोल केले जातात. इथे पायासाठी तुम्हाला एक AC वेंट, डोक्यासाठी इथे एक AC वेंट आहे, म्हणजे तुमच्या इथे डोक्यावर येणार आहे. आणि पायांसाठी तुम्हाला एक AC वेंट तुम्हाला इथे भेटून जातो. आणि या बसची एक भारी बाब सांगायची जर झाली तर कोणताही बर्थ तुम्ही ऑप्ट करा, इररिस्पेक्टिव्ह ऑफ अप्पर लोअर, कोणताही बर्थ ऑप्ट करा, कम्फर्ट तुम्हाला मिळणारच आहे, जी की फार चांगली बाब आहे. आणि माझी आवडती गोष्ट आहे या बसबद्दल की कोणताही बर्थ असू दे, म्हणजे 9600S आहे ना, कुठलाही बर्थ मिळू दे. जसं मी बऱ्याचदा लास्ट टाईम मी पुण्यावरनं बेंगलोरला जाणार होतो त्यावेळी शामोलीचा मला हा वाला बर्थ मिळालेला, काहीच प्रॉब्लेम नाही. उलट मागे याचा रेअर इंजिन असल्यामुळे, मागे इंजिन असल्यामुळे सस्पेन्शन वगैरे तर चांगलंच आहे, पण गाडी मागणं जी आहे ना ती उडत नाही. आपल्या ज्या भारत बेन्झ किंवा टाटा लीलँड ज्या चेसिस आहेत ना, त्यांचं काय होतं, इथपर्यंत इथे रेअर व्हील मागचं चाक असतं, म्हणून मागे असा काही सपोर्ट नसतो खाली, म्हणजे बॉडीमध्ये. इथे काय झालेलं आहे, इथे खाली इंजिन असल्यामुळे गाडी जरी खड्ड्यातनं जरी उडली बिडली ना तरी मागच्या पॅसेंजर्सना तर काही अजिबात जाणवत नाही. ही एक वोल्वोची खासियत आहे रिअर इंजिनची, म्हणजेच मागं इंजिन असलं ना की या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतात. म्हणून बरेच लोक जे आहेत ते म्हणतात की मागचं इंजिन असलेल्या बसेस इंडियामध्ये जास्त आल्या पाहिजेत, असं बऱ्याच लोकांचं मत आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगत होतो, हे जे प्रायव्हसीसाठी कर्टन्स आहेत ते कसे फंक्शन करतात ते तुम्हाला मी आता प्रॅक्टिकल करून दाखवून देणार आहे. या बर्थचं जे आहे सेकंड लास्टवाला बर्थ आहे तिथे तुम्हाला मी ओपन करून दिलेलं आहे, म्हणून तुम्ही डबलवाला बर्थ जेव्हा ऑप्ट कराल ना तुमची जी प्रायव्हसी आहे ती कायम राहणार आहे. तर ही एक फार चांगली बाब आहे. आणि आपल्या व्लॉग्समुळे बऱ्याच बसेसमध्ये, म्हणजे दामोदरचे असू दे, विराचे असू दे, प्रकाशचे असू दे, त्या बसेसमध्ये ऑपरेटर जे आहेत हे वाला कस्टमायझेशन करून घेत आहेत. ते मला फार चांगलं वाटतं आहे की आपले व्लॉग्स बघून लोक, ऑपरेटर जे आहेत या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करत आहेत. तिसरी गोष्ट जर सांगायची झाली तर 13.5 मीटरमध्ये तुम्हाला इथे थोडीशी अशी मागे स्पेस, थोडीशी एक साधारण फुटभर मिळून जाते. इंजिनमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं इंजिन खोलून की तिथे इंजिन जे आहे एकदम चिकटून नाही आहे, मल्टी ॲक्सलला एकदमच चिकटून इंजिन आहे. म्हणजे हुड तुम्ही ओपन केलं की समोर लगेच इंजिन आहे. फायर एक्सटिंग्विशरचं मेन्शन आहे आणि फायर एक्सटिंग्विशर सेफ्टीसाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे. अजून ॲम्युनिटीजबद्दल, बेसिक ॲम्युनिटीजबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला चार्जिंग सॉकेट मिळून जातो. आणि मोबाईल चार्जिंग ओनली इथे कंपल्सरी लिहिलेलं आहे. 3 पिन दिलेलं आहे, पण इथे पूर्ण त्यांनी हे असं मुजवलेलं आहे. आणि मोबाईल चार्जिंग ओनली 2 पिन इथं एक आहे. आणि C टाईप प्लस USB तुम्हाला भेटून जातं. पण कृपा करून इथे तुमचा मॅकबुक वगैरे जो आहे तो प्लीज चार्ज करू नका, नाहीतर हे जे C टाईप चार्जिंग सॉकेट आहे ते काम करणार नाही. कारण की त्याच्यावर जर लोड आलं, परत लोड आलं तर ते बंद पडू शकतं. पण इतका काही इश्यू नाही. आता 2 पिन असल्यामुळे जे आयफोन युजर्स आहेत किंवा ज्यांच्याकडे C पिन टू C पिन चार्जिंग केबल आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा वाला ऑप्शन आहे. USB तुमच्याकडे असेल तर तुमचं काम एकदम सिम्पल होऊन जाईल. मोबाईल होल्डर तुम्हाला इथे येऊन जातात. त्याचसोबत नागपूर ट्रॅव्हल्सवाल्यांनी बॉटल होल्डरचं कस्टमायझेशन इथे करून घेतलेलं आहे प्रत्येक बर्थला. ती एक फार चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. इथे पण तुम्ही बघू शकता इथे आहे. कधी कधी काय होतं, हे जे स्टँड आहे ना त्याच्या आतमध्ये सुद्धा कस्टमायझेशन करून घेता येतं. आतमध्ये सुद्धा बॉटल होल्डर जो आहे प्लेस करता येतो.
पण त्याने काय होतं, हे स्टँडमधली जी जागा आहे ना ती कमी होऊन जाते. आणि हे जे स्टँड आहे एकदम, हे जे फिनिश आहे ते एकदम भारी आहे. आणि खरं सांगतो ह्याच्यामध्ये बॅग वगैरे असतात आरामात फिट होऊन जाते. मी बऱ्याचदा ट्रॅव्हल करतो पुणे बेंगलोर, त्यामुळं मला माहिती आहे कॅमेरा असू दे ड्रोन असू दे पूर्ण बॅग ह्याच्यामध्ये माझी फिट होऊन जाते. आणि चप्पल शूज ठेवण्यासाठी तुम्हाला खाली जागा दिलेली आहे ती तुम्हाला दाखवून देतो. त्याआधी मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही पाहत असाल की गाडीमध्ये संपूर्णतः व्हाईट बेडशीट्स आहेत. आता तुम्हाला मी दाखवतो, मी शूट्स वगैरे करतो. आता हे माझे क्रॉक्स आहेत. हे जर क्रॉक्स मी इथं समजा चुकून वरती आणले आणि तिथं ठेवायला गेलो तर बेडशीट घाण होणार की नाही. तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही जे आपले शूज, सॉक्स, चप्पल, क्रॉक्स जे काय आहेत ना ते कृपा करून इथे ठेवा. हे पहा, इथे डेडिकेटेड अशी स्पेस दिलेली आहे, म्हणून कंपल्सरी इथे ठेवा. बरेच लाईफस्टाईल ब्लॉगर्स इन्स्टावर रील्स वगैरे करतात ना, ते झिंगबसवाल्यांनी तर काय केलंय ना पागलसारखं, मला कळत नाही. ते प्रमोट करतायत की दिस इज शू रॅक. अरे दादांनो, भावांनो, हे शू रॅक नाही आहे. हे साबण ठेवण्यासाठी जागा आहे तुमची, सॅक बॅग. शू रॅकसाठी हे जागा काही गंमत म्हणून केलेली नाही आहे. ही जी जागा आहे ना ती बघा, ती जागा आहे ती काही मस्करी म्हणून केलेली नाही आहे. ती एक लॉजिकली जागा सोडलेली आहे की तिथं पॅसेंजर्सने आपले चप्पल वगैरे ठेवावं. म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला फार कमी व्लॉगर्स ज्यांना खरंच चांगलं नॉलेज आहे ते सांगतील, नाही तर मग आहेतच. शू रॅक, रेडबसवर फोटोज आहेत, शू रॅक असा फोटो टाकतात आणि याला शू रॅक म्हणतात. ते अजिबात बरोबर नाही असं माझं ठाम मत आहे. मित्रांनो, आता येऊ आपल्या सर्वांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे की बसचा रूट काय असणार आहे. बरेच मला DM येत होते ज्यावेळी बसेस बेंगलोरमधनं बाहेर निघत होत्या फॅक्ट्रीमधून की हैदराबाद आने वाली है क्या, बस बेंगलोर में आने वाली है क्या. तर साऊथला कुठेही बस जाणार नाही आहे. त्याचा रूट जो असणार आहे तो असणार आहे गुजरात, सुरतपर्यंत गाडी जाणार आहे. स्टार्टिंग पॉईंट इज इचलकरंजी इन कोल्हापूर. इचलकरंजीवरनं सुटून गाडी कोल्हापूरला येईल आणि कोल्हापूरवरनं मार्गे कराड, सातारा, पुणे, मुंबई. आता मुंबईमध्ये पण कुठून जाईल ती जराशी शंका आहे. ते मी एकदा रेडबसवर पाहतो आणि मी पाहिलं की इथे तुम्हाला चार्ट इथे जो आहे तो अपडेट करून तुम्हाला मी इथे लावून पण देईन. मोस्टली काय होईल ते ठाण्याकडनं नाही जाणार, आतमधनं घोडबंदर मार्गे ते वळसाडकडे वगैरे जातील. मग वळसाडवरनं सुरतकडे, सुरत जो आहे तो लास्ट ड्रॉपिंग पॉईंट आहे. तर रूट जो आहे बसचा मी तुम्हाला सांगून दिलेला आहे, इचलकरंजी टू सुरत मार्गे कोल्हापूर. तर मित्रांनो, हेच होतं सर्व या नाकोडा ट्रॅव्हल्सच्या वोल्वो PHR 9600S 13.5 मीटर 13.5 मीटर AC स्लीपर बसेसबद्दल. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल दी आरुज गुरुला नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवर माझं जे हँडल आहे दी आरुज मर्सेडीज ओलोस केनिया, त्यांना नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.